एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे. मी आधीच महाराष्ट्र पिंजून काढला, उद्धव ठाकरे आता दौऱ्यावर असतील तर त्यांना शुभेच्छा असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली. मुळामध्ये या दौऱ्यातून काय उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर शिवसेना नेत्यांकडून टीका केली जाते. मुलाला जमत नाही तर वडिलांनी तरी दौरे करावे अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी केली. तर उद्धव ठाकरे यांना दौऱ्यातून काय मिळणार आहे असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी केला. दरम्यान मूळ प्रश्नाकडे बगल देणं हा उद्धव ठाकरेंचा स्वभाव असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय. पत्रकारांना अरेरावीची भाषा करणाऱ्या संजय दिना पाटलांचा राज ठाकरेंनी नाव न घेता समाचार घेतलाय. मुंबईत मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर निशाणा साधताना म्हटलेला एखादा गँगस्टर देखील अशी भाषा बोलत नाही. खासदार संजय पाटलांवर राज्य शासनाचा वरदहस्त आहे, त्यांना कुठलंच अभय राहिलं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिलेली आहे. संजय पाटलांनी पत्रकारांवर अरेरावीची भाषा केल्याने सतेज पाटलांनी निषेध व्यक्त केला. संजय दिना पाटलांसोबत असणारी ती व्यक्ती कोण असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला. ही व्यक्ती नाशिकमधील केबल चोरी प्रकरणातले असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. तर गुन्हेगार खासदारांच्या सोबत का आहेत असा सवालही त्यांनी केला. खासदार संजय दिना पाटील दिलदार व्यक्तिमत्व आहे अशा शब्दात उद्योगमंत्री उदय सामंतांनी कौतुक केलं. जवळून अभ्यास केल्यास संजय दिना पाटील समजतील असं देखील सामंतांनी म्हटलंय. पत्रकारांना कॅमेऱ्यासमोर उघडपणे धमकी देणाऱ्या खासदाराचं मंत्री उदय सामंतांकडनं कौतुक होत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा येत्या 2 ते 3 दिवसात विस्तार होणार अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातनं नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडनं श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकरांना संधी मिळू शकते. तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवार यांच्या नावाची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. माजी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. आज मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी पक्षातली मरगळ झटकण्यासाठी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुनावलं. स्थानिक प्रतिनिधींनी घरात बसून राहू नये असा इशारा देखील दिला आहे. सरकारच्या अपयशावर बोललं की माझ्याबाबत अफवा पसरवतात असं म्हणत वडेट्टीवारांनी उदय सामंतांवर निशाणा साधला. तर बदनामी थांबवा असा इशारा देखील दिला. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिकेतील ठाकूरद्वार येथील सूर्यकांत वगळ प्रसूतीगृह कार्यालय इथं आयुक्त प्राजक्ता वर्मा यांनी पाहणी केली. तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. रुग्णालयाच्या पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही आयुक्त वर्मा यांनी दिले. शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर झेंडा लावल्याप्रकरणी मालाडमधील जैन समाजाने माफी मागितली. काही दिवसांपूर्वीच मालाडमध्ये शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजानं झेंडा लावला होता. या संदर्भात जैन समाजानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर भेट घेतली आणि घडलेल्या प्रकाराबाबत माफीनामा दिला. खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडनं विविध आजारांवरील उपचारासाठी किती दर आकारावेत या संदर्भात राज्य शासनानं धोरण ठरवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. त्या अनुषंगानं राज्यातल्या खासगी रुग्णालयामधील दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठक घेतली जाईल अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील 16 इंटरचेंजच्या ठिकाणी 292 गावात विकास केंद्राला राज्य सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे समृद्धी महामार्गालगतच्या तब्बल 1,78,000 हेक्टर क्षेत्रफळाचा विकास आराखडा आता MSRDC कडून तयार करण्यात येणार आहे. ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्गाचे पहिले 2 टप्पे जुलैमध्ये सेवेत दाखल होणार आहेत. पहिल्या टप्प्याचं काम 92% अधिक पूर्ण झालं असून उर्वरित काम येत्या काही दिवसात पूर्ण करून दोन्ही टप्पे जुलै अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुले करण्याचं नियोजन MMRDAचं आहे. यामुळे महापे, शिळफाटा आणि कल्याण फाटा इथली वाहतूक कोंडी फुटणार आहे. रविवारी मध्य रेल्वे मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत हा ब्लॉक असेल.
म्हाडा वसाहतींचा समूह पुनर्विकास बांधकाम आणि विकास संस्था प्रारूपानुसार निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार 11 समूह पुनर्विकास प्रकल्प म्हाडाने हाती घेतलेत. या 11 प्रकल्पातील सर्वात मोठा समूह पुनर्विकास बोराई म्हाडा वसाहतीचा असेल. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली अंबरनाथ एमआयडीसीतील उद्योग पाण्याअभावी अडचणीत आले. जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा 3 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवार रविवार असे 2 दिवस उत्पादन बंद ठेवण्याची वेळ डोंबिवलीतल्या कारखानदारांवर आली आहे. आयात होणाऱ्या एलपीजीच्या खेपा अपेक्षेनुसार उपलब्ध होणार असल्यानं व्यावसायिक क्षेत्रावरील सर्व निर्बंध हटवण्यात आले. बल्क एलपीजी पुरवठा देखील पूर्वीच्या वापराच्या 50% पातळीपर्यंत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे उद्योग आणि व्यावसायिक ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सेफ फूड हेल्दी महाराष्ट्र या अभियानांतर्गत अन्न व औषध प्रशासन विभागानं जनजागृती आणि अंमलबजावणी मोहीम सुरू केली. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत देशमुख यांनी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. पालघरमधील वाढवण बंदर प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील अडथळा दूर होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं किनाऱ्यालगतच्या भराव क्षेत्रात असलेली खारफुटी तोडण्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला परवानगी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून राज्यातल्या काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीवरील भागात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसाळ्यासाठी मुंबईत 547 पाणी उपसा पंप बसवण्यात आले. 15 मे पासूनच हे पंप कार्यान्वित करण्यात आले. मात्र तरीही 24 जूनला पडलेल्या पावसात मुंबईला अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं आढळलं आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली अंबरनाथ एमआयडीसीतील उद्योग पाण्याअभावी अडचणीत आलेत. जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा 3 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे शनिवार रविवार असे 2 दिवस उत्पादन बंद ठेवण्याची वेळ डोंबिवलीतल्या कारखानदारांवर आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या TY BComच्या पेपरफुटीची CID चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत तातडीनं कारवाई करण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले जातील अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी विधान परिषदेत केली आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा प्रश्न चांगलाच पेटलाय. गेल्या 2 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे अग्निशामक दलाचे कंत्राटी कर्मचारी हवालदिल झाले. नगरपालिकेनं संबंधित कंत्राटदाराला 2 वेळा नोटीस पाठवली असून पगार न दिल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला आहे. मुंबई सायबर गुन्हे शाखेनं सर्वात मोठी कारवाई केली आहे. बनावट APK फाईलद्वारे फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला अटक केली. बनावट APK फाईलद्वारे मोबाईल हॅक करून आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. झारखंड, बिहार आणि दिल्लीतून आरोपींना अटक केली आहे. मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलनं मोठी कारवाई केली. या कारवाईत 3,75,00,000 किमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं. पोलिसांनी ड्रग्ज पुरवणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मुंबई विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालय आणि सीमाशुल्क विभागानं मोठी कारवाई केली. सोनं तस्करीच्या संपूर्ण साखळीतील एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये घटनास्थळी सापडलेले सुमारे 6 किलो परदेशी बनावटीचं तस्करीचं सोनं जप्त केलं. भिवंडीच्या कशिळीमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय. खेळण्याचा आमिष दाखवून नराधमानं अत्याचार केला. दरम्यान या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 तासात आरोपीला अटक केली आहे.